तर त्यांनी सगळ्यांनी असं सांगितलंय, सगळ्यांचा प्रचंड आग्रह आहे, काही झालं तरी निवडणूक लढवली पाहिजे. भारतीय जनता पक्षाची निवडणुकीची सगळी तयारी झालेली होती. चांगली संघटना असताना सुद्धा हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आला नाही. असं समजलं की भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी या शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेलेली आहे. महायुती आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा हा परंपरागत मतदारसंघ आहे. जनसंघापासून शिरूरमध्ये या ठिकाणी निश्चितपणाने काम करणारे सहकारी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला मिळावा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची होती. आणि तसं पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाची निवडणुकीची सगळी तयारी झालेली होती. बूथ कमिटीपासून तो वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्या मिटिंगा, सगळ्यांशी चर्चा, निवडणुकीची करायची असलेली तयारी, निवडणुकीची रणनीती, भारतीय जनता पक्षाला ही जागा मिळाली तर कशा पद्धतीने ही निवडणूक लढवायची या पद्धतीची सगळी स्ट्रॅटेजी आम्ही सगळ्या प्रमुख मंडळींनी बसून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही तयार केलेली होती. परंतु इतकी चांगली संघटना असताना सुद्धा हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आला नाही. चांगली संघटना असताना सुद्धा हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आला नाही. चांगली संघटना असताना सुद्धा हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आला नाही. चांगली संघटना असताना सुद्धा हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आला नाही. चांगली संघटना असताना सुद्धा हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आला नाही. इथं तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेलाय. याचं प्रचंड वेदना आमच्या सर्व सहकाऱ्यांना त्या ठिकाणी झालेली आहे. आज सकाळी ज्या वेळेला जाहीर झालं त्यावेळेला खऱ्या अर्थाने अनेक आमच्या सहकाऱ्यांचे फोन आले, अनेक सहकारी भेटले. भारतीय जनता पक्षाच्या शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या कोर कमिटीची सुद्धा मीटिंग या ठिकाणी कार्यालयामध्ये संदीपप्पा बोंडवे, श्यामराव गावडे आणि आबासाहेब सोनवणे यांनी या ठिकाणी आयोजित केली. आमची मीटिंग झाली, सगळ्यांची चर्चा झाली आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी असं ठरवलं की भारतीय जनता पक्ष जर भविष्य काळात वाढवायचा असेल तर आपल्याला कुठला तरी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि ते निर्णय जर घ्यायचा असेल तर त्यांनी सगळ्यांनी असं सांगितलंय, सगळ्यांचा प्रचंड आग्रह आहे, काही झालं तरी निवडणूक लढवली पाहिजे. तर त्यांनी सगळ्यांनी असं सांगितलंय, सगळ्यांचा प्रचंड आग्रह आहे, काही झालं तरी निवडणूक लढवली पाहिजे. तर त्यांनी सगळ्यांनी असं सांगितलंय, सगळ्यांचा प्रचंड आग्रह आहे, काही झालं तरी निवडणूक लढवली पाहिजे. कार्यकर्त्यांचं प्रेम, भारतीय जनता पक्षाच्या सहकाऱ्यांचं प्रेम इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांचा आग्रह आहे की काही करा, तुम्ही ही निवडणूक लढवा, निवडणूक लढवणं गरजेचं आहे, आम्ही तुमचं काय ऐकणार नाही, अशा पद्धतीचा प्रचंड आग्रह सकाळपासून या ठिकाणी चालू आहे. मी सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करतोय. 1-2 दिवसामध्ये सगळ्या सहकाऱ्यांशी, तालुक्यातल्या सगळ्या सहकाऱ्यांशी, म्हणजे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही सहकारी आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करणार आहे. 2 दिवसामध्ये सगळ्या सहकाऱ्यांचा मेळावा घेऊन, सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढं काय निर्णय घ्यायचा ते ठरवण्याची आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे. 2 दिवसामध्ये तो मेळावा घेऊ, सगळ्यांना विश्वासात घेऊ आणि ज्यांच्या जीवावर निवडणूक लढवायची, जे सहकारी ही निवडणूक हातात घेणार आहेत, सर्वसामान्य माणसं निवडणूक हातात घेणार आहेत, त्यांच्या जीवावर आपल्याला निवडणूक लढवायची, त्यांना विश्वासात घेऊन पुढचा निर्णय 2 दिवसात आम्ही घेऊ आणि आपल्याला त्यावेळेला कळवू. तुम्हाला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वेदना तर कळल्या पाहिजेत लोकांना, काय झालंय ते, म्हणजे काय परिस्थिती आहे, नाराजी काय. म्हणजे विशेष तुम्ही लक्षात घ्या की इथला मतदारसंघ
म्हणजे तुम्ही पत्रकार इतके दिवस फिरताय, तुम्ही सुद्धा असा विचार केलेला असेल की हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला जाईल. आम्हाला महायुतीतल्या कुठल्या घटक पक्षाला नावं ठेवायची नाही, कोणाला टीका करायची नाही आम्हाला. पण हा मतदारसंघावर पहिला जर कोणाचा अधिकार असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा होता. त्याची यंत्रणा होती. या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली, त्यावेळेला शिवाजीराव दादा आढळराव पाटलांना सुद्धा तुम्ही विचारू शकता खाजगीमध्ये की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीला कशा पद्धतीने काम केलं, त्यांची यंत्रणा आहे का नाही, ते गावोगावी पोचलेत का नाही, बूथपासून त्यांची यंत्रणा आहे का नाही, तुम्हाला खात्री पटेल की बा आपल्या महायुती आहे त्याच्याबद्दल तक्रारच नाही. पण त्यात भारतीय जनता पक्षाचं उद्या भारतीय जनता पक्ष वाढवायचा, उद्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची, ही भूमिका आम्हाला त्यांच्या पाठीमागं ठामपणाने आमच्या सहकाऱ्यांच्या पाठीमागं उभी करावं लागेल ना. उभी करायची असेल तर ह्या काही गोष्टी अशा आहेत की त्या स्पष्टपणाने भूमिका घेऊन करावं लागतील आम्हाला.